नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या शहरात ऑपरेशन थंडर मोहीम सुरू असून अंमली पदार्थाच्या विरोधात सक्त कारवाई गतिमान झाली आहे। त्याच दरम्यान पीसीआय विक्रांत सोने यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान 3:30च्या सुमारास संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतले आहे। तपासात त्याच्याकडे एमजी ड्रग्सचे पाऊच, इलेक्ट्रॉनिक वजन काटा तसेच ड्रग्स विक्रीसाठी मोबाईलमधील पुरावे मिळाले। पुढील चौकशीत आरोपीच्या वाहनातही एमडी ड्रग्ज दडून ठेवले असल्याचे उघड आले। एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करत पथकाने एकूण 7.72 ग्राम एमडी, 25,600 तसेच वाहन, मोबाईल व रोख रक्कम मिळून 2,46,800 किमतींचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। ऑपरेशन थंडर अंतर्गत एक एनडीपीएसची कारवाई करण्यात आलेली आहे। याच्याबद्दल कोण आरोपी होतं, कुठला माल आणायचा, काय माहिती आहे, काय सांगा। नागपूर पोलीस दलाकडून सध्या माननीय सीपी सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर आयोजित केलेलं आहे। या ऑपरेशन थंडरच्या अंतर्गत आपण एमडी व इतर मादक पदार्थ जे आहेत, अंमली पदार्थ जे आहेत, त्या अनुषंगाने आपण जास्तीत जोरात कारवाई करत आहोत। याच ऑपरेशन थंडरच्या दरम्यान आमचे एक विक्रम सोनने, सब इन्स्पेक्टर नाईट ऑफिसर होते, ते स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना जवळपास 3:30च्या दरम्यान त्यांना एक संशयित इसम भेटला। त्यांनी त्याला पोलिसांना आणलं होतं। त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडे चौकशी करत असता असं निदर्शनास आलं की त्यांच्या मोबाईलमध्ये एमडीच्या पावडरचे पाऊचमध्ये असलेले काही फोटो आहेत आणि वजन काटा, इलेक्ट्रिक वजन काटा, त्या गोष्टीवरून आम्ही परत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा इसम हा एमडीचं सेवन पण करणार आहे आणि एमडीचं विक्री पण करणार आहे असं माहिती मिळाली। त्या व्यक्तीने सांगितले की माझ्याकडे एमडी आहे आणि मी ती माझ्या वाहनामध्ये ठेवलेली आहे। तर अशी माहिती मिळताच आम्ही एनडीपीएसच्या ज्या तरतुदी आहेत त्या पुरेपूर पद्धतीचं पालन करून आम्ही ही कारवाई केली आहे। त्याच्या कारमध्ये आम्हाला एकूण 7.42 ग्रॅम एमडी, अंदाजे 29,680 रुपयाचा मुद्देमाल आहे। त्याच्याशिवाय त्याची कार आणि त्याच्याकडचा मोबाईल असं सगळं आणि 7,000 रुपये असे एकूण 2,46,000 रुपये, 680 रुपयाचा मुद्देमाल एकूण आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई ही माननीय डीसीपी श्री राहुल मदने सर, परिमंडळ क्रमांक 3 यांच्या आणि माननीय सपोवा श्री अनिता मोरे मॅडम, कोतवाली विभाग यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आमच्यासोबत तहसील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाडवे सर, माझा जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक श्री नाचन सर, विक्रम सोनवणे सर आणि व्यंकटेश मिरवणवार साहेब यांच्यासोबत आमचा जो स्टाफ आहे, एसआय समीर, पीसी सागर, पीसी वैभव आणि इतर असे सर्वजण मिळून ही पूर्ण कारवाई केली आहे।